अजिंक्य वैती रिझल्ट बदलवण्याची क्षमता असणारा खेळाडू मैदानात आलाय आणि हे बॅटल इंटरेस्टिंग असेल कारण परेश जडेला विकेट मिळाली. परेश नवगावचं जे रक्त मैदानामध्ये त्याच्या धमन्यांमध्ये वाहत आहे ना, तो खेळ संपलाय. प्रज्वलचा पुढचा चेंडू. हा याही वेळेला आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जातोय. अजिंक्य वैते ज्याच्यासाठी ओळखला जातो ना की मॅच फिनिश करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे आणि त्याच्यामुळे विक्रम थोडेचे कॅल्क्युलेशन प्लस अजिंक्यची पॉवर ही जर जोडली गेली ना, धर्मवीर ग्रुप दिगोडी संघाला या वेळेला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी याच्यासारखा सुवर्ण क्षण नसता. थरार एक वेगळा असतो आणि तो थरार परत एकदा आपण अनुभवतोय. अजिंक्य वैतेच्या बॅट मधून निघालेला घणाघाती दुसरा षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ तुफानी ताकद, असं सगळे शब्द तुम्ही जोडा कारण ज्या प्रकारे तो फटका खेळला ना, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. चेंडू ओव्हर पिच बनवलाय आणि ज्या पद्धतीने असे पुढ्यात पडलेले चेंडू असतात ना, अजिंक्य वैतेसाठी हे बड्डेचे प्रेझेंट असतात. धाव फलकावरती सरळ 6 धावांनी लयलूट केली जाते. धावसंख्या पोहोचली 27 पर्यंत. प्रेक्षकांमध्ये अशा प्रकारचे जेव्हा फटके पोहोचतात तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा रात्रीचा प्रहर कितीही पुढे गेला तरी सुद्धा त्याचा आनंद लुटताना एक वेगळीच मजा येत असतात. 27 धावे आपली नजर जातेच. 12:38 पहिला चेंडू फुलटॉस देऊन बसला आणि अजिंक्य वैतीने ठोकलाय. याही वेळेला तुफानी आणि आसमानी छक्का. मंदार मात्रे गोलंदाजीला आला आणि आय डोंट नो वाय मंदार मात्रे कमिंग, पण ही रणनीती असते ना कधी कधी की स्वतःच्या संघातील खेळाडू आहे, तुला माहिती आहे त्याच्या उणीवा काय असू शकतात. साई विराट संघामध्येच मंदार खेळतो सुद्धा आणि त्याच्यामुळे या वेळेला अजिंक्य वैतीच्या अगेन्स्ट तू थोडा विकेट रसिक. ऋषी वैद्यांचा आजही फोटो मोबाईलचा डीपी म्हणून वापरतात. अर्थात व्हॉट अ शॉट. याही वेळेला आपण पाहतोय अजिंक्य रुकनेवाला नाही हे या वेळेला जणू काही आपल्या संपूर्णपणे ताकदीनिशी मैदानामध्ये जे उतरलोय ना, ती इनिंग या वेळेला स्पेशल आणि सुपर डुपर वाली असेल तो मैदानामध्ये दाखवून देतोय. फुलटॉस मिळाला आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. मंदारच्या अगेन्स्ट हा दुसरा षटकार आलाय. धावफलकावरती नजर टाकूया. 42 किती टू किती 8 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका अजिंक्य वैतीच्या बॅट मधून निघालाय. हाही चेंडू सीमारेषा गाठणार आणि षटकार क्रमांक अर्थातच अजिंक्य वैतीच्या बॅट मधून निघालेला चौथा पाहिला मित्रांनो आपण. 2 चेंडू येणं बाकी. 15 धावांची गरज. साई जिराट संघामध्ये खेळताना याच खेळाडूने अनेक वेळेला मैदानात जिंकून दाखवली. साई जिराट संघाला विजेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये अर्थातच या 15 धावांची गरज होती. ऑफस्टंपच्या बाहेर राजांचा चेंडू. 1 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला हा सामना आपण पाहतोय.